शिंदेंची की ठाकरेंची? खरी शिवसेना कुणाची? याचं उत्तर लोकसभा निवडणुकीतून मिळालंय, तेही खुद्द मतदारांनीच दिलंय। एकाच पक्षात फूट पडलेल्या दोन गटांपैकी लोकांनी कुणाला स्वीकारलंय आणि कुणाला नाकारलंय, याचाही इंटरेस्टिंग डेटा आता समोर आलाय। शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हापासून निवडणूक आयोग असो किंवा मग सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक ठिकाणी शिंदेंना दिलासा आणि ठाकरेंना धक्का देणारा निकाल लागला। त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे आता जनता मतपेटीमधूनच ठरवेल असे दावे केले गेले। शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हापासून ते आतापर्यंत ही लोकसभेची अशी एकमेव निवडणूक आहे ज्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेत। याच निवडणुकांच्या निकालातून खरी शिवसेना कुणाची, जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने, शिवसेनेचा मूळ मतदार कुणाच्या बाजूने उभा राहिला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। या व्हिडिओमधून लोकसभा निवडणुकांच्या त्याच आकडेवारीवरून कोण सुपात आणि कोण जात्यात त्याचा इंटरेस्टिंग डेटा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सेजल पुरवार आणि तुम्ही पाहताय साम टीव्ही न्यूज। लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 48 पैकी 21 जागा लढवल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने महायुतीकडून 48 पैकी 15 जागा लढवल्या। ठाकरेंचे 21 जागांपैकी 9 जागांवरती उमेदवार निवडून आले, तर शिंदेंचे 15 जागांपैकी 7 जागांवर उमेदवार निवडून आले। दोन्ही गटांचं यश टक्केवारीमध्ये मोजायचं झालं तर ठाकरे गटाला एकूण 42% यश मिळालं, तर शिंदे गटाला एकूण 46% यश मिळवता आलं। ठाकरे आणि शिंदेंना मिळालेल्या एकूण जागांपैकी थेट 13 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा थेट सामना रंगला। त्या 13 जागा कोणत्या, पहिल्यांदा तेही पाहूयात। उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक, शिर्डी, मावळ, कल्याण, ठाणे आणि हातकणंगले या 13 जागांपैकी 6 जागांवर ठाकरेंना आपल्या मशालीची धग दाखवता आली, तर 13 पैकी तब्बल 7 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिलेदारांना पराभूत केलं। वर्गीकरण करायचं झालं तर 13 पैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, यवतमाळ, हिंगोली, नाशिक आणि शिर्डी अशा 6 जागांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला, तर एकनाथ शिंदे यांनी उत्तर पश्चिम मुंबई, बुलढाणा, औरंगाबाद, मावळ, कल्याण, ठाणे आणि हातकणंगले अशा 7 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पराभूत केलं। ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या आमनेसामनेच्या लढाईमध्ये शिंदे एक पाऊल पुढे असल्याचं दिसतंय, पण या सगळ्यातही एक मोठी गोची आहे। या 13 जागांपैकी 3 जागांवर ठाकरेंचा अगदी निसटता पराभव झालाय। अटीतटीच्या लढाईमध्ये ऐनवेळी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना इथे अपयश मिळालंय। अशा जागांपैकी पहिली जागा आहे मुंबई उत्तर पश्चिम। मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत होती। विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांनी अगदी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता। या लढतीत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा फक्त 48 मतांनी विजय झाला। या जागेवरून ठाकरे गट न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं सांगितलं जातंय। अटीतटीच्या या लढ्यामध्ये ठाकरेंच्या हातातून निसटलेली दुसरी जागा म्हणजे बुलढाणा। बुलढाण्यात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडकरांचा 29,479 मतांनी पराभव केला। या लढतीतही अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी ठाकरे गटाची गणितं बिघडवल्याची चर्चा आहे। रविकांत तुपकर यांनी तब्बल 2,49,963 मतं घेतली, ज्याचा फटका थेट ठाकरे गटाला बसल्याचं बोललं जातंय। अटीतटीच्या लढ्यात ठाकरे गटाच्या हातून निसटलेली तिसरी जागा हातकणंगले। हातकणंगलेमध्ये देखील शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरोडकरांचा 13,426 मतांनी पराभव केलाय। ही लढत अतितटीची झाली,
पण इथे देखील ठाकरे गटाला राजू शेट्टींचा फटका बसलेला दिसला. कारण या निवडणुकीत राजू शेट्टींनी तब्बल 1,79,850 मतं घेतली, ज्याचा थेट ठाकरे गटाला फटका बसल्याचं दिसतंय. आता या लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंना आपापले बालेकिल्ले राखता आले का तेही पाहूयात. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले मानले जातात. ठाण्यातील 5 पखाडी मतदारसंघातून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढवतात. कल्याण लोकसभेत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे स्वतः उमेदवार होते. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ राखणं मुख्यमंत्री शिंदेंसमोर मोठं आव्हान होतं, जे त्यांनी पेलून दाखवलंय. ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के तर कल्याणमधून स्वतः श्रीकांत शिंदे यांचा दणदणीत मतांनी विजय झाला. तर ठाकरे गटाचे राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांना पराभव पत्करावा लागला. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळालं. आता उद्धव ठाकरे यांना आपले बालेकिल्ले राखण्यात यश मिळालंय का पाहूयात. कोकण आणि मुंबई उद्धव ठाकरे यांचे बालेकिल्ले मानले जातात. यापैकी कोकणात जर पाहिलं तर इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटाचे विनायक राऊत विरुद्ध भाजपचे नारायण राणे अशी लढत होती, ज्यात नारायण राणे यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला. पालघर लोकसभा मतदारसंघातही ठाकरे गटाच्या भारती कांबडी विरुद्ध भाजपचे हेमंत सावरा अशी लढत होती. इथेही भाजपच्या हेमंत सावरा यांचाच विजय झाला. म्हणजे कोकणात उद्धव ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दिसतंय. बालेकिल्ला असूनही ठाकरेंना कोकणात आपलं खातं उघडता आलं नाहीये. या व्यतिरिक्त मुंबईचा विचार केला तर मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांपैकी ठाकरे आणि महाविकास आघाडीने तब्बल 4 जागा आपल्या बाजूने खेचल्या. त्यापैकी 3 जागांवर म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमधून अनिल देसाई, दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत आणि मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील हे ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाकडून हे विजयी झालेत. तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला. इथेही ठाकरेंची ताकद असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे ठाकरेंना जरी कोकणचा बालेकिल्ला राखता आला नसला तरी मुंबईमध्ये मात्र ठाकरेंचाच डंका वाजलाय. मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघांमधून ठाकरेंनी 3 जागांवर आपल्या स्वतःचे आणि एका जागेवर मित्र पक्षाचा उमेदवार निवडून आणलाय. आत्तापर्यंतची आकडेवारी आणि डेटामधून उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मागे असल्याचं दिसून येत आहे. पण या सगळ्यात काही महत्त्वाचे किंबहुना गेम चेंजर ठरू शकतील असे फॅक्टर देखील जाणून घ्यायला हवे. ठाकरेंनी पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक लढवली. फक्त लढवली नाही तर आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्याची किमयाही करून दाखवली. आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, सत्ताही गेली, पक्षाचं नाव गेलं, चिन्हही गेलं. त्यानंतरही ठाकरेंनी हार मानली नाही. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरही उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात झुंज देण्यासाठी सज्ज झाले. मशाल चिन्ह त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाचं नावही बदलल्यानंतर तेही मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं अधिकचं चॅलेंज ठाकरेंनी लिलया पेललं. या सगळ्यात शिंदेंना पक्षचिन्हाचा आणि शिवसेना या नावाचा फायदा काही प्रमाणात झालाय का हा प्रश्न काही जाणकार उपस्थित करताय. खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर देताना आणखी एक समीकरण देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीत उभे केलेले बहुतांश उमेदवार मातब्बर आणि प्रस्थापित होते. ते उद्धव ठाकरेंचेच जुने सहकारी होते. या उलट 12 खासदार आणि 40च्या वर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. अशात ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना संपल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशा परिस्थितीत ठाकरेंनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यांनी आधी पक्षाला सावरलं, नंतर शिंदेंच्या शिवसेनेला देखील टफ फाईट दिली. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या मतदाराने देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगती ठेवली. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीचं यश खरी शिवसेना कुणाची हे दाखवून देणार आहे असं तुम्हाला वाटतं का?
कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.